DC shunt generator supplies a load of 1.5 kW at 200 volt. If the armature resistance is 0.6 ohm and field is 80 ohm, the induced EMF will be. ES इलेक्ट्रिकल 2020 चा क्वेश्चन आहे आणि UPPSC ही 2022 चा क्वेश्चन आहे. शंट आपल्याकडे जनरेटर आहे, हा काय करतो लोडला सप्लाय करतो. कितीचा लोड आहे सिंपली तर 7.5 किलोवॅट ॲट 200 व्होल्ट. म्हणजे मशीन आपल्याला काय सिंपली तर या ठिकाणी आपल्याकडे हे याचं आर्मेचर असेल, शंट फील्ड वाइंडिंग असेल. या ठिकाणी RA ची व्हॅल्यू सिंपली तर RA इज इक्वल टू सिंपली आपल्याकडे आहे 0.6 ओहम आणि R आपल्याकडे तर 80 ओहम आहे. या ठिकाणी सपोज आपल्याकडे लोड आहे, व्होल्टेज किती सिंपली तर याचा 200 व्होल्ट आहे. पॉवर द्या सिंपली तर 7.5 किलोवॅटची पॉवर आहे. दुसरं काय दिलंय का आपल्याकडे तर नाही दिलेलं आहे. आता जर हा ठिकाणी जनरेटर असेल तर सिंपली काय करेल करंटला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे आय हा करंट इथून निघेला. आता इकडे हा काय तुमचा लोड आहे म्हणजे हा IL असेल, इकडे काय तर सिंपली हा ISH असेल. आता या केसमध्ये IL ची व्हॅल्यू किती असेल सिंपली तर IL इज इक्वल टू पॉवर P इज इक्वल टू V इंटू I असेल. IL इज इक्वल टू सिंपली 7.5 काय करा 200 किती येईल IL 37.5 IL येईल. आज जर आपल्याकडे IL आला असेल तेवढा तर आपल्याला काय पाहिजे ISH पाहिजे. किती ISH ठिकाणी व्होल्टेज याच्या पॅरलल मध्ये हेच काय त्याच्या पॅरलल मध्ये सिंपली काय येईल IS इज इक्वल टू 200 डिवाइड बाय सिंपली काय करा 80 करा 2.5 एम्पियर हा येईल. देयरफॉर IA इज इक्वल टू सिंपली काय तर IL प्लस ISH 40 एम्पियर येईल. विचारलं काय आपल्याला इंटिग्रेशन विचारलेलं आहे म्हणजे काय तर हा इझी आहे आपल्याला. काय तर इझी इज इक्वल टू VT प्लस IA इंटू RA असेल. जर आपण याच्यामध्ये व्हॅल्यू काय सिंपली VT आपल्याकडे 200 प्लस IA आहे 200 इंटू 0.6 तर 40 येईल ना. 200 कुठून आणला 40 इंटू 0.6 म्हणजे 24 होईल. 24 प्लस 200 म्हणजे इझी इज इक्वल टू सिंपली किती होईल तर 224 व्होल्ट होईल. फर्स्ट काय तर याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट इन अ DC machine with the number of pole being equal to 4 which of the following is possible. कोणता असेल जर नंबर ऑफ पोल हे ठिकाणी 2 असतील 4 असेल काय सिंपली थीटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू P/2 टाइम्स ऑफ थीटा मैकेनिकल. देयरफॉर थीटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू 4 डिवाइडेड बाय 2 टाइम्स ऑफ थीटा मैकेनिकल म्हणजे ऍक्च्युअली 2 टाइम्स ऑफ थीटा मैकेनिकल होईल इलेक्ट्रिकल मधला अँगल. देयरफॉर ऑप्शन नंबर कोणता आहे करेक्ट ऑप्शन नंबर सेकंड हा काय तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे.